नमस्कार, गौरीज ब्लॉग नाशिक या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत। चला सगळ्यांना शुभ दुपार। आणि आज मी तुमच्याबरोबर जी रेसिपी शेअर करणार आहे ती म्हणजे सिंपल असा मूग डाळीचा तडका, पिवळ्या मूग डाळीचा तडका। अगदी छान पण चविष्ट, अगदी हॉटेल स्टाईल मूग डाळ तडका कसा करायचा ते शेअर करते। चला बघूया, अगदी सोपी रेसिपी आहे। चला दाखवते तुम्हाला। हा मूग डाळ तडका अगदी रेस्टॉरंट स्टाईल बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे थोडासा लसूण, वाळलेल्या 2 मिरच्या, 4 ते 5 लवंगा, 1 लिंबू, कोथिंबीर आणि आलं एवढं लागणार आहे। दाखवते तुम्हाला। चला, मजेशीर आहे पण खूप चविष्ट लागतो। चला मूग डाळ तडका करूया। तुम्ही म्हणाल ही काय रेसिपी दाखवताय, हे तर सगळ्यांनाच येतं। अहो पण करून बघा या पद्धतीने, खूप खूप छान होतो आणि एकदम चविष्ट होतो। हा तडका देण्यासाठी फक्त आपल्याला तेल वापरायचं नाहीये, तुपाची फोडणी द्यायची आहे। तुपाचा तडका द्यायचा आहे आपल्याला याला। तर त्याच्यासाठी कढई तापत ठेवली आहे। चांगलं तूप आपल्याला घ्यायचंय, साधारणतः 2 ते 3 चमचे चांगलं तूप घेतलं मी, 2 ते 3 चमचे। छान मस्तपैकी तडतडू द्यायचं। खूप छान लागतो, अगदी हॉटेलमध्ये आपण जीरा राईस बरोबर, काही ठिकाणी हा मूग डाळीचा तडका खास मागवला जातो, त्या पद्धतीने होतो। आणि पंजाबी लोक सुद्धा ह्या पद्धतीने तडका करतात। कारण आम्ही जेव्हा अमृतसरला गेलो होतो फिरायला तेव्हा ह्या पद्धतीचा तडका मी तिथे खाल्लेला आहे। आता याच्यामध्ये थोडंसं जिरं, थोडीशी किंचित मोहरी, गॅस मीडियम करायचा कारण तूप लगेच तापतं। याच्यामध्ये ह्या 2 सुक्या मिरच्या छान परतून घ्यायच्या। नंतर किसलेलं थोडंसं जे आलं आहे ते आलं, थोडासा लसूण, ह्या ज्या 3 ते 4 लवंगा मी घेतल्या आहेत त्या लवंगा याच्यामध्ये घालायच्या आणि हे मस्तपैकी परतून घ्यायचं। छान लसूण लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा। भरपूर आलं, फक्त जरा लसणाच्या बेताने कमी घ्यायचं, किसून घ्यायचं बारीक। आणि हा तडका मस्तपैकी करायचा। लसूण जो आहे तो छान लाल रंगावर परतून घ्यायचा आहे। नंतर आपण याच्यामध्ये 2 चुटकी हिंग घातला। हिंग घातल्यानंतर हे छान मस्त, याचा इतका छान वास येतो। याच्यामध्ये मेन म्हणजे फक्त तडका आहे आणि त्या तडक्याचे 2-3 वैशिष्ट्य म्हणजे आलं आपण घालत नाही, थोडंसं आलं किसून घालायचं, 3-4 लवंगा घालायच्या, लसूण बारीक कापून घालायचा, 2 सुक्या मिरच्या घालायच्या। वा, इतका सुंदर लागतो हा तडका, नक्की करून बघा। थोडीशी हळद घालायची, हळद अगदी रंग बदलेल एवढीच घालायची कारण हा तडका खूप जास्त डार्क रंगाचा नसतो। हे छान मस्तपैकी परतलं गेलंय। आता पिवळी मुगाची डाळ मी मगाशीच कुकरमध्ये उकडून घेतली होती, छान शिजवून घेतली होती। आता ही जी डाळ आहे ही आपण याच्यामध्ये घालूया। हे बघा, हे मस्तपैकी छान थोडंसं पाणी घालून मी वाढवलंय आणि याला छान उकळी येऊ द्यायची। आपण घालूया थोडंसं मीठ, अंदाजाने मीठ घालूया। मीठ घातलं मी आणि याला एक छान उकळी येऊ द्यायची। याच्यामध्ये मी तिखट घालत नाही, तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही तिखट घालू शकता, पण मी नाही घालत तिखट। हा असाच खूप छान लागतो। तुम्हाला जर तिखट घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता तिखट। असा केला तर लहान मुलं सुद्धा अगदी आवडीने खातात, पण मी काही तिखट घालत नाही। आणि आता असा हे झाल्यानंतर याच्यामध्ये अर्ध लिंबू पिळायचं, अर्ध लिंबू मी याच्यामध्ये पिळलेलं आहे आणि थोडीशी हिरवीगार अशी कोथिंबीर घालायची। आपला मूग डाळ तडका तयार आहे, हे बघा। आणि आता एक मस्त छान उकळी काढून घेऊया आणि मग बोलते तुमच्याशी परत। आपला मुगाच्या डाळीचा तडका एकदम छान उकळलेला आहे।
तुम्ही तिखट घालू शकता, पण तिखट नसलेला हा तडका खूप छान लागतो. तिखट ऑप्शनल आहे, तुम्ही घातलं तरी सुद्धा चालेल, पण ते पण थोडंसं फोडणीतच घालायचं आणि लगेच वरण त्याच्यामध्ये टाकायचं, म्हणजे तिखट जळत नाही. एवढी टीप लक्षात ठेवा. कशी वाटली आजची एकदम साधी सोपी साधी भोळी रेसिपी ते मला नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करू शकता. आणि भेटूया परत अशा नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषयाबरोबर उद्याला. तोपर्यंत सगळेजण या माझ्याकडे जेवायला. मस्तपैकी मूग डाळ तडका कसा झाला हे मला सांगा. भेटूया लवकरच. बाय बाय, टेक केअर.